नमस्कार, मी डॉक्टर मानसी कृष्णा इंदुरकर। गेले 7 ते 8 वर्ष इंदुरकर दातांचा दवाखाना तरोडा नाका नांदेड येथे माझी प्रॅक्टिस चालू आहे। या 7 ते 8 वर्षाच्या प्रॅक्टिसच्या अनुभवामध्ये प्रत्येक पेशंट आल्यावर आम्हाला प्रश्न विचारतात, तर तो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दाताला कीड का लागते। तर चला आज या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया दाताला कीड लागण्याचे कारण व त्याच्यावरील उपाय। तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे दातांना कीड का लागते, तर रात्री न ब्रश करून तसंच झोपी गेल्यामुळे दातांना कीड लवकर लागते। जेवण केल्यानंतर अथवा गोड पदार्थांचं सेवन केल्यानंतर चूळ न भरता तसंच झोपणे किंवा तसंच बसणे यामुळे सुद्धा दातांना कीड लागते। जास्त करून बाहेरचं अन्न खाणे जसे की फास्ट फूड हे खाल्ल्यामुळे सुद्धा दातांवरील कीड वाढते आणि काही केसेसमध्ये अनुवंशिकतेमुळे सुद्धा दातांना कीड लागू शकते। तर कीड लागल्यामुळे त्याच्यावर काय उपाय करावे, दर 3 महिन्याला तुम्ही तुमच्या दातांच्या डॉक्टरांना जाऊन दाखवणे की कीड किती लागली आहे, कशी लागली आहे यावर ते उपाय ठरलेले असतात। जर कीडची सुरुवात झालेली असेल तर तुम्हाला कमी त्रासामध्ये व कमी खर्चामध्ये तुमच्या दाताचा व्यवस्थित हा उपचार होऊ शकतो। जेव्हा तुम्हाला वेदना चालू होतात, कीड लागल्यामुळे जेव्हा पण वेदना होतात तेव्हा तेच तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता तेव्हा दातांवरील ट्रीटमेंटचा खर्चही वाढतो व तुमचा त्रासही वाढू शकतो। तर वेदना वाढल्यावर एकतर तुम्हाला दाताचे डॉक्टर रूट कॅनल करा असा सल्ला देतील किंवा कीड मुळापर्यंत जर गेली असेल तर तो दात काढून टाकावा लागू शकतो। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यावर घरगुती उपाय किंवा तुम्ही तुमच्या घर बसल्या कशी काळजी घेऊ शकता दातांची, तर 2 टाइम स्वच्छ ब्रश करणे। जरी सकाळी ब्रश गडबडीत झाला तरी रात्री आपल्या दातांसाठी व आपल्या दातांच्या हेल्थसाठी व्यवस्थित एक 5 मिनिटं तरी ब्रश करणे व चूळ भरून झोपी जाणे, एवढा उपाय जरी तुम्ही केला तर तुमचे दात स्वच्छ राहतील। गोड खाल्ल्यानंतर नेहमी चूळ भरणे किंवा ब्रश केलं तरीही ते तुमच्या दातांसाठी चांगलं राहील व दर 3 महिन्यांनी तुम्ही तुमच्या दातांचं चेकअप करू शकता, जेणेकरून कीड कोणत्या दाताला व किती लागली आहे हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून जाणून घेऊ शकता। थँक्यू।